सोयगाव तालुक्यातील सावळतबारा गावातील विहीर गाय गोटा योजनेतील अंतिम रक्कम लाभार्थ्यांना मिळत नसल्यानं ग्रामस्थ संतप्त झाले। वारंवार पाठपुरावा करूनही पंचायत समितीकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप होत आहे। अखेर सावळतबारा येथील लाभार्थी पंचायत समिती समोर अमरण उपोषणाला बसलेत। उपोषणकर्त्यांनी गंभीर आरोप करताना सांगितले की संबंधित इंजिनियरकडून पैशाची मागणी केली जाते, तर बीडीओकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत। यामुळे शासनाच्या योजनांमधील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। घटनास्थळी तणावाचं वातावरण असून ग्रामस्थांचा संघर्ष सुरू आहे। प्रशासनाची भूमिका काय राहते आणि उपोषणकर्त्यांच्या मागण्या कधी पूर्ण होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट सुनील चव्हाण, सोयगाव। काय नाव हो? माझं नाव शिवराज शालिग्राम इंगळे, राहणार सावळतबारा। माझे 2023 मध्ये गायगोटा मंजूर झाला आहे, 23-24 मध्ये फायनल झाला आहे। तरी अजून माझा गायगोटा MB तयार न करता ऑनलाईनही झालेला नाही। मी त्यांना GST बिल दिलेले आहेत, तरी त्यांनी ऑनलाईन केलेला नाही आहे। ते मला पैशांची मागणी करतायत। कोण मागणी करताय पैशाची? आहेत जे इंजिनियर साहेब आहेत, बाकीचे जे असतील अधिकारी, त्यांना पैसे घेऊन सुद्धा त्यांनी कामं केलेले नाही आहेत। पैसेही घेतले, कामही केले नाहीत। आणि आमच्या नंतरचे जे 24-25चे जे कामं झालेले आहेत त्यांचे सगळे पैसे खात्यात पडले आहेत। आणि आमचं जुनं काम असून सुद्धा आमचे अजून एकही रुपया आमच्या खात्यात पडलेला नाही। आमची एवढीच मागणी आहे की आमचे जेवढे काम झालेलं आहे तेवढे पैसे आमच्या अकाउंटला पडायला पाहिजे। अशा लेखी स्वरूपात आम्हाला BDO साहेबांकडनं एक लेखी स्वरूपात हे पाहिजे। आणि जोपर्यंत आमचे पैसे आमच्या खात्यात पडत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणावर उठणार। अगोदर BDO साहेबाकडे या विषयावर तक्रार केलेली आहे का? केलेली आहेत ना, 2-3 वेळेस आम्ही अर्ज घेऊन गेलो होतो, पण त्यांनी उर्मटपणे आम्हाला उत्तरं दिली। त्यामुळे आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबला। बरं, मग आज उपोषणाला बसल्यानंतर काही BDO साहेबांनी काही भेट दिली का? आतापर्यंत तर काही आले नाही आहेत। आणि कोणी अधिकारी पंचायत समिती? कुणीच अधिकारी आतापर्यंत भेट द्यायला आलेला नाही। काय नाव आहे तुमचं? संजय प्रभाकर काळे, राहणार सावळतबारा, तालुका सोयगाव। काय समस्या आहे तुमची? आपली समस्या आहे की आपण विहिरीचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आपलं। 2023-24ची आपली मंजुरी आहे। पण अद्याप अंतिम जो टप्पा आहे तो आपला पडलेला नाही। त्या अंतिम टप्प्याच्या मागणीसाठी आम्ही अमरण उपोषणाला बसलेलो आहे। आणि 2 नंबरला म्हटलं तर गायगोठा आहे आपला। हे गायगोठ्याचं म्हटलं ऑगस्ट 2024 मध्ये निघालेलं आहे। ते 2024 मध्ये निघालेलं असून त्याचं अद्याप पेमेंट पडलेलं नाही। पहिल्या गोष्टीत त्याची सुद्धा मागणी आहे। मग काही बोलणं झालं का BDO साहेबांशी? BDO साहेबांना सांगितलं की म्हणे बुवा तुम्ही माझं जे काम आहे ते मी केलेलं आहे म्हणे, निधी आल्यानंतर तुमचं काम होऊन जाईल। तर माझं असं म्हणणं आहे की 2024 मध्ये 12व्या महिन्यामध्ये आमचं विहिरीचं ऑनलाईन झालेलं आहे की नाही, तर मग तुम्ही नंतरचे जर पैसे जर खात्यात लोकांचे पडायला लागले तर आमचे का नाही पडत? आमचे का नाही पडले? तर काय बोलले BDO साहेब? BDO साहेब म्हणे तुमचे पुढच्या टप्प्यात पडून जाईल। बरं, मग आता तुम्ही उपोषणाला बसलेले आहात, हो, तर मग हे मागणी मान्य झाल्यावरच उपोषण मोडसाल का? आता त्याच्यात काय सर, ज्यावेळेस आमच्या मनाचं समाधान होईल त्यावेळेस आम्ही उठू शकतो। तुम्हाला काही त्यांच्याकडून काही लेखी वगैरे मिळाल्यानंतर? हो, लेखी निवेदन जर त्यांनी दिलं काही अशी लेखी तर आम्ही मागे घेऊ शकतो। सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांड्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला। 15 वर्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर शासनाच्या राजपत्राद्वारे नांदगाव तांडा हा स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून घोषित करण्यात आलाय। सोयगाव प्रतिनिधी शरू शेख। सन 2010 मध्ये स्वतंत्र महसूल गावच्या मागणीनं सुरू झालेला प्रवास 2013 मध्ये महसूल गावाचा दर्जा मिळाल्यानंतर
2024 मध्ये ग्रामपंचायतीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला। या प्रस्तावाला शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्रभाऊ राठोड आणि विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांच्यासह अनेक मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभले। या यशामागे तत्कालीन ग्रामसेवक, महसूल अधिकारी, तहसीलदार आणि स्थानिक कार्यकर्त्यांचेही मोठे योगदान आहे। याबद्दल नांदगाव तांडा सरपंच अरुणा पवार यांनी शासन आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत।